बालमित्रांनो, माझं नाव आहे सूरज कदम आणि व्हिजन क्लबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आपण मोठ्यापासून छोट्यापर्यंत येत गेलोय. आपला प्रवास कुठून चालू झाला? आकाशगंगेपासून सूर्यमालेपासून पृथ्वीपासून पृथ्वीचे छोटे छोटे सगळे एन्व्हायरमेंटमधनं जनावर, पक्षी, झाडं, सगळी काही, आणि त्यानंतर मानवी शरीरामध्ये काय केलं आपण? मानवी शरीरामधले अवयवमधल्या पेशीपर्यंतचा हा प्रवास आपण पूर्ण केलाय. बरोबर आहे की नाही? तर आता बघा, आपल्याला ह्या प्रवासालाच पूरक असलेलं अजून एक गोष्ट आपल्याला आज शिकायची आहे, ती म्हणजे बल म्हणजे काय? फोर्स. ठीक आहे. सृष्टीमध्ये बघा, एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या सृष्टीमध्ये, आपल्या आजूबाजूला, या सगळ्या प्रवासामध्ये कोणतीही बाब, जेव्हा एखादी गोष्ट हालचाल करते, त्याला बल हे खूप गरजेचं आहे. काय आहे? आपल्या बाजूला सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा आत्ताही तुम्ही बघाल तर आपल्या बाजूला ज्या हालचाली होतात त्या बलाशिवाय केव्हाच होत नसतात. तर बल फार सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे? बल सगळ्यात महत्त्वाचं. आता या बलाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती करून घ्यावी लागेल ना, नाहीतर काय होईल की तुम्हाला कळणारच नाही की बल काय आहे. ठीक आहे. तर बल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बल म्हणजे काय असतं? फोर्स. बल, आता तुम्ही बघितलेला शब्द कोणता आहे? बल म्हणजे काय? बलवान म्हणतो ना आपण, बलवान जो आहे, कोण आहे तो? ज्याला त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे, असा तो माणूस जो असतो त्याला आपण बलवान म्हणतो. बरोबर आहे ना? तर शक्ती कशामुळे असतो? कारण तो कामं जास्त करू शकतो. एखादी गोष्ट एखादा साधा माणूस जर 5 किलोचंच वजन उचलू शकतो, तर बलवान माणूस काय करतो? 10 किलो 15 किलोचं वजन उचलू शकतो. त्याला काय म्हणतो आपण? बलवान. म्हणजे काय? काम करण्याची जी कॅपॅसिटी आहे, काम करण्याची जी शक्ती आहे ती वाढते बल असल्यामुळे. ठीक आहे, आलं लक्षात? तर आपण या बलाबद्दल आता आपण माहिती घेणार आहेत. तर बघा, बलवान माणूस काय करतो? कोणतीही गोष्ट, एखादं जे काम आहे, आपल्या आजूबाजूला कोणतंही काम घ्या तुम्ही, ते काम करताना ह्या दोनच गोष्टींचा आपण वापर करतो. एक म्हणजे बल म्हणजे काय? ढकलणे किंवा ओढणे. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. ढकलणे म्हणजे काय? ढकलण्याला काय म्हणतात? इंग्लिश शब्द काय आहे? पुश. PUSH. पुश म्हणजे ढकलणे. ठीक आहे, आलं लक्षात? ढकलणे. तर पुल म्हणजे काय? पुल म्हणजे काय? ओढणे. ठीक आहे. ओढणे आणि ढकलणे या दोन गोष्टीलाच आपण सगळे कामं या दोन गोष्टीतनंच करू शकतो. बघा, लक्ष द्यायचं. थोडंसं असं शांत व्हा, डोळे झाका आणि विचार करा की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करत असतो. म्हणजे काय? सकाळी समजा दात घासायचे, दात घासण्यामध्ये पण काय करतो आपण? क्रिया बघा. ब्रशला ढकलतो, ओढतो, ढकलतो, ओढतो, ढकलतो, ओढतो. बरोबर आहे? तर याच्यामुळे क्रिया हे होते. मग काय करतो? आंघोळ करण्याचा प्रयत्न करतो. आंघोळीला काय करतो? बादलीत पाणी टाकतो, मग्गा टाकतो आणि पाणी त्या बादलीच्या मग्ग्यासकट ओढतो वरती आणि वरती ढकलून देतो. मग काय करतो? समजा आपण केस हे करतो, बरोबर? करण्यासाठी काय करतो आपण? केसामध्ये कंगवा टाकतो आणि कंगवानं या साईडला ओढतो. बरोबर आहे? ओढलं की नाही? म्हणजे क्रिया झाली. की आता तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघत राहाल ना, तर फक्त तुम्ही ह्या दोनच गोष्टी करताय, ढकलताय आणि ओढताय. म्हणजे एकूण तुम्ही काय म्हणू शकता? बल म्हणजे काय? बल म्हणजे ढकलणे किंवा ओढणे. आलं लक्षात? विसरायचं नाही. बल म्हणजे काय? ढकलणे किंवा ओढणे. बरोबर आहे? बलामुळे होतं काय हो? बलामुळे वस्तू हलते. बरोबर आहे? आपण ब्रश हलवतोय, बरोबर, किंवा थांबवतोय किंवा त्याची दिशा बदलतोय. अशा सगळ्या गोष्टी आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत या बलाच्या साहाय्यानं करत असतो. लक्षात घ्यायचं, विसरायचं नाही. बल दिसतं का आपल्याला? बलशाली म्हणजे माणूस एखादा असतं ना, एखादा सुकडा माणूस असते किंवा एखादा जाड माणूस असते. आता याच्यातलं बलशाली कोण आहे असं काय माहिती असेल का? जो जोर लावून एखादं मोठं काम करतो त्याला आपण बलशाली म्हणतो. म्हणजे काय? बल दिसतं का हो? बल दिसत नाही, पण त्याचे परिणाम दिसतात आपल्याला. जो बलशाली आहे तो काय करतो? चांगलं काम करतो, म्हणून जे आपल्याला काय होतं? परिणाम दिसतात की नाही?
तर असा बल, या गोष्टीला आपण बल असं म्हणतो. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आता बघा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा वेगवेगळ्या गोष्टी इथं दिसत आहेत आपल्याला. त्या म्हणजे कॅरम खेळणे, गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे, फुटबॉल खेळतोय कोणीतरी ती आपली पेप्सीची कॅनच चुरून टाकतोय, तिथं दुसरा कोणतरी ब्रेक दाबलाय, इकडे पण मोटरसायकलवर ब्रेक दाबलाय, कोणीतरी त्या छन्नीनं आपले हे करून मूर्ती बनवतोय छान एकदम अशी, कोणीतरी ओव्हरटेक करतंय, कोणीतरी बॉलला फुटबॉलला कॅच करतंय, कोणीतरी उंड्याचा किंवा आपल्या चिखलाचा काहीतरी छान वस्तू आकार देऊन बनवतोय, कोणीतरी गाडी चालवतोय. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या वस्तूंना जेव्हा बल लावतं तेव्हा काय होतं बघा. वस्तूंना जेव्हा बल लागतं तेव्हा एकतर ते हलू शकते. कोणत्या ना एखाद्या गोष्टीला तुम्ही पाय मारला कोणत्याही वस्तूला तर काय होते, ती वस्तू हलते. एखादी गोष्ट जोरात येत असेल तुम्ही पाय मारला तर काय करते, ती बरोबर ना, थांबते की नाही, तर ती थांबू शकते, हलू शकते. एखाद्या वस्तूला तुम्ही पाय मारला किंवा हातात जर हे आहे समजा, एक विचार करा की एक लाकूड आहे, त्याला तुम्ही लाकडानं टायरला जोरजोरात मारत राहिला तर काय होणार, आपण खेळतो की नाही, टायर खेळतो की नाही रस्त्यावर, त्यानं काय होतं, वेग वाढतो की नाही त्याचा. थांबायला की आपण मारतो, थांबलं की मारतो टायरला, म्हणजे काय होतं, आपण त्याचा वेग वाढवतोय, बरोबर की नाही. एखाद्या गोष्टीला दिशा बदलतो आपण. दिशा म्हणजे काय बघा, आता क्रिकेट खेळतो की नाही, क्रिकेट खेळताना काय करतो आपण, बॅटिंग करतो की नाही, सगळे बॅटिंग करतात, तर पुढच्या बॉलरनं बॉल टाकला तर बॅटमॅन काय करतो, त्याला जोरात मारतो. जोरात मारल्यात काय होतं, बॉलची दिशा बदलते आणि चौका किंवा छक्का जातो. म्हणजे बघा, बल लावलं जेवढा जोरात म्हणतो ना, हानरे जोरात म्हणतात की नाही, तर काय करतं, जेवढा बल लावला तेवढा जोरात बॉल दुसरीकडे जातो, म्हणजे त्याची दिशा बदलते आणि तो अजून दूर जातो, बरोबर. आणि किंवा काय करतो आपण, एखादा उंडा घेतो किंवा चिखल घेतो आणि चिखलापासून एक मूर्ती बनवतो, तर त्याला काय करतो आपण, बल आपल्या अंगठ्याने किंवा आपल्या बोटांनी दाबून त्याचा आकार बदलतो की नाही, म्हणजे आकार बदलतो. म्हणजे बल, एखाद्या वस्तूला बल जेव्हा लावतो आपण तेव्हा काय काय होतं, ती हलते किंवा थांबते किंवा तिचा वेग वाढतो किंवा कमी होतो किंवा दिशा बदलते किंवा आकार बदलते. ह्या गोष्टी बलामुळे होतात, हे लक्षात ठेवायचं, विसरायचं का नाही. आपण आता पुढे बघूयात की हे जे बल असतात ना, हे दोन प्रकारचे असतात. कोणत्या प्रकारचे, दोन प्रकारचे बल असतात. म्हणजे कोणते, एक असतो संपर्क बल आणि एक असतो असंपर्क बल. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या गोष्टी करतो त्या संपर्क बलामध्ये येतात. कशामुळे, कारण कोणती गोष्ट थांबवायची किंवा एखाद्या गोष्टीवर काम करायचं म्हणजे त्याला आपल्याला हात लावावा लागतो, बरोबर, म्हणजे संपर्क आला, बरोबर. ब्रश ऑटोमॅटिकच हलणार का आपला ब्रश, आपल्याला हातात घेऊन आपल्याला ब्रश हलावं लागतं. अंगावर पाणी ऑटोमॅटिकच पडणार का, मग आपल्याला हातात घेऊन हे करावं लागतं. आपल्याला क्रिकेटमध्ये मारता ऑटोमॅटिकच येईल का, नाही, आपल्याला हातात बॅट घेऊन त्या बॉलला मारावं लागतं ना बॅटनं. तर हे सगळ्या गोष्टी संपर्क बलात येतात, कारण त्याचा संपर्क आपल्या हाताशी किंवा पायाशी किंवा आपल्या शरीराशी येतो. म्हणून याला संपर्क म्हणजे काय, ढकलणे, ओढणे किंवा घर्षण बल, हे सगळं संपर्क बलामध्ये येतं. तर संपर्क बलामध्ये काय, घर्षण, म्हणजे घर्षण पण बघा, एखादी गोष्ट एकमेकांना घासते. आपण काय करतो, बॉल खालून टाकला समजा एखादा बॉल, तो बॉल घसरत काय करतो, तो थांबवतो. म्हणजे पृथ्वी त्याला थांबवते की नाही घसरून. ती कशामध्ये येते, संपर्क असल्यामुळेच येते ना. किंवा बॉल आणि पृथ्वी जर अशी याच्यात संपर्क नसणार तर थांबेल का बॉल कसा हवेतच जाईल ना, पुढे. मग जेव्हा जो पृथ्वीवर येतो, जेव्हा जमिनीला लागतो तेव्हाच बॉल थांबतो, बरोबर. तर संपर्क बलामध्ये ही गोष्टी येतात. आणि असंपर्क बल म्हणजे काही बल हे असे असतात की एकदम असे जादूगिरीसारखे. त्याच्यातलं कोणतं, बॉल घेतला, हा इकडे बघा, बॉल घेतला आणि सोडून दिला, काय होतं, बॉल जमिनीवर पडतो. कशामुळे पडतो, आता त्याच्यात तर मी काही त्याला ढकललं नाही, काही नाही केलं, तरी पण कसं काय पडला, नुसतं सोडून दिलाय तरी बॉल खाली पडला, कसं काय कडं. तर गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण शक्ती आपण बघूया काय, पण ती
पृथ्वी आपल्या बॉलला खाली ओढते, म्हणून तो बॉल आपला जमिनीवर पडतो, बरोबर आहे. तसंच चुंबकीय शक्ती, आता तुम्ही हे तर भरपूर वेळेस केलं असेल बघा. जादूगार लहान लेकरं असतात आपल्या भावंड, त्यांना काय करतो आपण, एखादा लोहचुंबक घेतो आणि बघा म्हणतो, बघा मी कसं काय करतो. दुसरी एखादी गोष्ट असेल लोखंडाची, त्याच्याकडं आकर्षित करून ती लोखंड एकमेकांच्या चुंबकाच्या जवळ आकर्षित होते, ओढल्या जाते, बरोबर आहे. आपण काय म्हणतो, जादू बघा आहे की नाही, जादू केली. तर ती कोणतं बल लागतंय, न संपर्क करतात ओढला जातो ना, त्याच्यामुळं चुंबकीय बलाला पण असंपर्क बल किंवा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. चला पुढे जाऊया आपण. हां, त्याचं एक उदाहरण बघूया. हे बघा, हे आहे ना, हे काय आहे, चुंबक आहे. चुंबकाला काय होतंय, खे ओढल्या जातात, ऑटोमॅटिक ओढल्या जातात, बरोबर ना. त्याला काही करायची गरज आहे का, आपण हात लावतो का चुंबकाला ओढण्यासाठी, त्याचंच खे ओढतो, म्हणजे असंपर्क बलामध्ये हा येतो. आणि संपर्क बलामध्ये काय येतं, एखादा आपण जो डब्बा आहे तो वरती ढकलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काय करतो, संपर्क बलाचा उपयोग करतो किंवा ढकलणे ओढणे या गोष्टींचा उपयोग करतो. बरं, आता घर्षण काय, आता आपण घर्षण बघितलं होतं. घर्षण तर तुम्हाला नावावरूनच कळतंय. घर्षण काय असणार, एखादी गोष्ट ज्या एकमेकांना घासते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, घर्षण म्हणतो. आणि त्याला पण बल असतं. ते बल काय करतं, जेव्हा घर्षण होतं तेव्हा एखादी गोष्ट थांबते. बघा बरं, कोणतीही गोष्ट मला सांगा तुम्ही, केव्हा पण आपण ना विचार करायचा की एखादी गोष्ट एकमेकावर घासते म्हणजे ती गोष्ट थांबते की ती वाढते, जोरात पळते. घासल्यावर कोणतीही गोष्ट ती थांबते. म्हणजे जास्त घर्षण असेल तर पटकन थांबणार, कमी घर्षण असेल तर हळू थांबल, पण घर्षण असल्यावर गोष्ट थांबणारच, बरोबर. तर घर्षण बल म्हणजे वस्तूच्या हालचालीला विरोध करणे. एखादी गोष्ट, आता त्याचं उदाहरण घेऊया आपण, उदाहरणानं समजून घेऊया. रस्त्यावर चालताना घर्षणामुळे आपण घसरत नाही, तर जास्त घर्षण म्हणजे काय, कमी वेग, आणि कमी घर्षण म्हणजे जास्त वेग. हे लक्षात ठेवायचं. आता कसं लक्षात ठेवायचं बघा. आता हे काय, हा आहे घसरगुंडी, बरोबर आहे. घसरगुंडीत माणूस काय करतो, इथं समजा मुलगा किंवा मुलगी घसरायला आली तर काय होतं, घसरून माणूस किंवा ते मुलगा मुलगी खाली येतं, बरोबर आहे. म्हणजे काय, घर्षण इथं कमी आहे. आता तेच जर मुलगा किंवा मुलगी इथं उभं राहिलेत आणि इथं घसरण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, घसरगुंडी एवढा घसरेल की कमी घसरेल, हा कमी घसरणार ना, हा जास्त घसरणार फार जोरात. कारण काय, इथं घर्षण कमी आहे. घर्षण काय आहे बघा, घर्षण कमी आहे इथं काय आहे, इथं जास्त आहे घर्षण, म्हणून हळू माणूस जातो. घर्षण जास्त असलं माणूस पुढे जातो का, नाही जात, बरोबर. आलं लक्षात. घर्षण कमी, वेग जास्त. घर्षण जास्त, वेग कमी. आलं लक्षात. तर आता याच्यामध्ये आपण काय करू, आपल्याला अजून याचं घर्षण कमी करायचं असेल, घर्षण कमी केल्यावर काय होतं, वेग वाढतो की नाही. मग आता याच्यात अजून घर्षण कमी करायचं असेल तर काय करावं. आता समजा जर आपण इथं साबणाचं पाणी असतं ना, साबणाचं पाणी, सर्फचं पाणी, साबणाचं पाणी आणि सर्फचं पाणी जर या घसरगुंडीवर टाकलं तर काय होईल, अजून फास्ट झालं की नाही. कारण काय आहे, आपण घर्षण त्याच्यातलं कमी करतोय त्याच्यातलं, म्हणून घर्षण केलं कमी तर वेग वाढतो आपल्या याच्या गोष्टीचा. ठीक आहे. तर अजून एक बलाचं आपण उदाहरण बघूयात, तो म्हणजे गुरुत्वाकर्षण बल. याला काय म्हणतात, ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजे काय असते बघा, गुरुत्वाकर्षण काय असतं, पृथ्वी आपल्याला खाली ओढते, यालाच गुरुत्वाकर्षण म्हणतात. काय म्हणतात, गुरुत्वाकर्षण म्हणतात. पृथ्वी जेव्हा आपल्याला खाली ओढते ना, पृथ्वी एवढी मोठी आहे की प्रत्येक गोष्टीला ती तिच्याकडे ओढत असते, यालाच आपण गुरुत्वाकर्षण असं म्हणतात. लक्षात ठेवायचं कोणता शब्द, गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, कोणतीही गोष्ट याच्याकडे ओढणे. या एक सायंटिस्ट होते बघा, फार जुन्या काळाचे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळाच्या नंतरचे आहेत, आयझॅक न्यूटन म्हणून. त्यांनी काय कशाचा शोध लावला
ते असे बसले होते एका झाडाखाली आणि वरतून सफरचंद त्यांच्या डोक्यावर पडलं. त्यांनी विचार केला, यार हे सफरचंद खालीच कसं काय पडलं, वर काऊन नाही गेलं डायरेक्ट. तर तेव्हा मग त्यांनी गुरुत्वाकर्षण शक्ती काय असते याचा अभ्यास करून गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. तर त्याला काय म्हणतात आपण, ग्रॅव्हिटी म्हणतात. ग्रॅव्हिटी इंग्लिशमध्ये ग्रॅव्हिटी म्हणायचं आणि मराठीमध्ये काय म्हणायचं, गुरुत्वाकर्षण. म्हणूनच वस्तू खाली पडतात. कशामुळे खाली पडतात, गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडतात. आणि चंद्र पण बघा, गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी लांबपर्यंत असते पृथ्वीची की चंद्र पण पृथ्वीला सोडून जाऊ शकत नाही गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीच्या. ठीक आहे. तर गुरुत्वाकर्षण शक्ती विसरायचं नाही. काय होतं गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे, कोणतीही गोष्ट जी खाली पडते त्या गोष्टी कशामुळे होत असते, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे होत असते. गुरुत्वाकर्षण शक्ती ही याच्यामुळे, यालाच बल पण म्हणतात. हे एक बल आहे जे कोणत्याही गोष्टीला ओढतं. आपण बघितलं ना, ओढणे किंवा ढकलणे. गुरुत्वाकर्षण शक्ती फक्त एकच गोष्ट करते, ओढते. तर त्याच्यातली एक गोष्ट ही गुरुत्वाकर्षण शक्ती करते, ती म्हणजे ओढते. ही बल, ओढण्याचं बल जे आहे ते गुरुत्वाकर्षण शक्ती करते. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, ठीक आहे, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला 10 गोष्टींची लिस्ट करायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय करतोय. म्हणजे दात घासणे आलं, अंघोळ करणे आहे, जेवणे आहे, चालणे आहे, सायकल चालवणे आहे, क्रिकेट खेळणे आहे, बरोबर आहे, अजून काय लिहिणे आहे, काहीतरी असं पूर्ण एक 10 ते 15 गोष्टींची तुम्ही लिस्ट करायची आणि त्याला 2 विभागामध्ये तुम्ही मला करून दाखवायचं. एक म्हणजे ओढणे किंवा पुल आणि ढकलणे म्हणजे पुश. ठीक आहे. तर या 2 गोष्टींमध्ये तिला तुम्ही या 10 गोष्टी, ज्या 10 तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं करता त्या कोणत्या याच्यामध्ये येतात, ह्या गोष्टींचा तुम्ही एक वहीमध्ये लिहून घ्यायचं आणि ते सरांना आपल्या दाखवायचं. ठीक आहे. आलं लक्षात. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. सायकल चालवणे, बरोबर. सायकल चालवताना काय करता तुम्ही, पॅडलला ओढता की ढकलता, ढकलता, बरोबर आहे. मग ढकलण्यामध्ये आलं सायकल चालवणे. कशामध्ये येतं, ढकलण्यामध्ये किंवा पुशमध्ये येतं, पुश बलामध्ये येतं, बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आणि हा जो स्वाध्याय आहे किंवा घरून आपला गृहपाठ आहे, हा करून येऊन सरांना दाखवायचा. चला इथंच थांबूया.